विद्या स्मरण होय सगळे विद्यार्थी अधिकरण त्यांची वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड असे नाव सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहावी. सर्वांसाठी सर्वात्मा सर्वेश्वर परमात्मा परमेश्वर प्रभुरामचंद्र हात माझी सर्व संतांची मांदियाळी यांच्या चरणी प्रार्थना. तसेच आज हा 8 तासानं केलेला अन्नदान आणि वस्त्रदानाचा केलेला कार्यक्रम हरिभक्त परायण विष्णुनाना पालकर यांनी नातवंडासाठी मुलासाठी कोणी करेल याच्यात नवल नाही, पण मुलीच्या मुलासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. मुलीला मुलगा झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून प्रार्थना भगवंताकडे होती. भगवंतानं मनाचे संकल्प सिद्धी जरी राही बुद्धी हरीची पाहिजे, कारण त्याचं कर्तव्यच आहे. जीवानं जी तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू प्रविता. भगवंताच्या भक्ताला काही कमी पडत नाही. भगवंताच्या मुखातून निघावा आणि भगवंताने नाही पुरवावा असे कधी घडणार नाही. जर घडलंच तर भगवंताच्या भक्तीला काळीमा, नामाला कमीपणा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान परमात्मा स्वतःच्या भक्तीसाठी भक्ताचं महत्व कधीही कमी होऊ देत नाही. स्वतःच्या निंदकाला माफ करेल भगवान परमात्मा, पण भक्ताच्या निंदकाला कधीच माफ करीत नाही. एखाद्या वेळेस स्वतःच्या भक्ताच्या इच्छा अपूर्ण ठेवील, पण भक्ताच्या इच्छा मात्र अपूर्ण कधी भगवान परमात्मा ठेवीत नाही. त्यांच्या कुठल्याही कल्पना इच्छा वासना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तेही प्राणा परवते मग आवडती विरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. प्राणप्रिय भक्ताचे भक्त देवाला आवडतात. मग भगवंताचे भक्त हनुमानजी आहेत आणि हनुमानजीचे भक्त आम्ही आहेत. म्हणून भक्ताला देव कधी कमी पडू देत नाही. तसेच या मुलाच्या आई वडिलाला, या अन्नदात्याच्या कुटुंबाला ईश्वराने सर्व गोष्टी सर्व प्रकारे द्याव्यात अशी प्रार्थना मी हनुमानजीकडं करतो आणि भगवंताच्या कथेकडं वळतो. भगवान परमात्मा सर्वधीस सर्वात्मा सर्वेश्वर परमात्मा जरी असला तरी पण भक्ताच्या पुढे जात नाही. कायद्याचं उल्लंघन करीत नाही. मोठेपणा मागं ठेवून कमीपणा घेऊन कमीत कमी जो आहे का त्याला मोठेपणा दिल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणतात देव. मग तो माणसाचा असेल किंवा देवाचा असेल, कुठेही असेल, त्यालाच देव म्हणावं. जो स्वतःची कीर्ती झाकून ठेवतो आणि कीर्तीच्या लायक असून सुद्धा तू कीर्तिवान आहेस, तूच आमचा कर्तव्यकारी आहेस असं जो म्हणतो त्याला जगाने जगदीश्वर समजावा. आणि बाकीच्याला राक्षस म्हणलं तरी काही हरकत नाही. पण असाच भरणा जास्त झाला, काही येत नाही. पण स्वतःचाच मोठेपणा मिळविल्याशिवाय राहत देवा मूर्खातला मूर्ख बनल्याशिवाय राहू नाही. त्याच्यात काही पाप लागत नाही. अशा प्रकारचं कार्य आहे. जो नामस्मरण करतो तो सर्वश्रेष्ठ असतो. नको शास्त्राभ्यास उत्पत्ती मोठी आणि जळे गर्भताटा अभिमान कोटी. भक्ती प्रेमाधीन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. राणी वेणीचे शृंगार पै गेला तैसा ज्ञानी झाला भक्तीविन. दुसऱ्याच्या दर्शनाला ज्याला वाकायचं कळत नाही का, रांडोबाईनं आयो बाईचा केलेला शृंगार म्हणायचं. त्याची भक्ती तशी आहे. रांडोबाईनं आयोपणाचं सोंग आणलं म्हणजे लोकांना चांगलं म्हणण्याऐवजी नावं ठेवून लोकांकडून घेणं आहे. त्याप्रमाणे जो अहंकाराला धरून देवाची भक्ती करतो, शास्त्राभ्यास किती जरी मोठा असला, जगातामध्ये प्रसिद्ध किती जरी असला तरी कालांतराने मग जे जलवंदिती आणि मग त्याची त्याची निंदा करीत. तरी अनुताप उपजय चित्ती तरी सुद्धा कळत नाही. जी लोक चांगलं म्हणत होते तेच नाव ठेवायला लागलेत. मग आपलं चुकत आहे का, जगाचं चुकत आहे, आपलं चुकत आहे म्हणून लोक आपल्याला नाव देतात. पण ते म्हणतंय लोकच नाव आहे. ते म्हणतंय गावच मूर्ख आहे म्हणून गाव मला मूर्ख म्हणतंय. बाहेर गावात जाऊन बघ ना तुला कोण शहर म्हणतो ती बघ. तिथं गेलं तरी त्याला मूर्खच म्हणते.
मूर्खाची वागणूक जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कितीही गावं बदलले तरी त्याला मूर्ख म्हणल्याची लोक राहणार नाही. तसं माणसानं मूर्खासारखी वागणूक करू नये. जनी निंद्यते निंद्य सर्व भावे ते जावे, जनी वंद्यते वंद्य सर्व भावे करावे. जेणेकरून जग चांगलं म्हणेल अशी वागणूक माणसाची असावा आणि जेणेकरून लोक नावं ठेवणार नाहीत अशी वागणूक माणसाची असावा. आणि पहिली वागणूक माणसाने पुढे जर आणली तर मग त्याच्यासारखा वाल्या कोळ्याचा वाली कुळी नाही. आणि वाल्या कोळ्यासारखा जरी असला आणि त्यानं जर पुन्हा वाल्या कोळ्याची वागणूक पुढे नाही आणली तर वाल्या कोळ्याचा वाली खुशी झाल्याशिवाय राहत नाही. मागे गेले पाहू नका पुढे जाणी आहे तो का. तसं आमच्या विष्णुनानाने चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलेला आहे. मागे केलेले सगळे काही जे असेल कमी जास्त ते सगळं धुवून काढलेलं आहे. कृपया भगवंताने आता इथून पुढं चांगल्या मार्गाला लागलेले हा मार्ग त्यांच्याकडून बदलू नये अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भरभरून आशीर्वाद घ्यावा की कुठल्याही गोष्टीचं कमी त्यांच्या जीवनामध्ये आयुर आरोग्य ऐश्वर धन समृद्धी काहीच कमी पडू नये अगदी पतुंडापर्यंत. आणि ज्यावेळेस हनुमानजी भगवंताच्या आज्ञेनुसार उत्तर प्रदेशाकडे तिथल्या ठिकाणाहून जो पर्वत आणलेला होता त्या ठिकाणी ठेवण्याची आज्ञा रामाची होती. कारण आपल्याला काही जर जागा वेगळं मिळालं तर कुणाच्याचं असलं तरी त्याला ती वाटत नाही. उष्ण जे चांगलंय का त्याचं सुद्धा माघारी काही लोकांना ती वाटत नाही. याचं तर लांबच राहिलं तो विषय वेगळा राहिला. अशा काही गोष्टी परंतु सृष्टीच्या नियमामध्ये बदल सृष्टीमध्ये राहून आपण करू नये. सृष्टीकर्त्याची ताकद जरी आपल्यामध्ये असली का तरी सुद्धा बदल करू नये. कारण कायदा ज्यानं लिहिलाय त्याला सुद्धा कायद्याच्या वेगळं वागण्याला अधिकार नाही. आणि जरी वेगळा वागला तर कायदा लिहिणारा सुद्धा कायद्यानुसार गुन्हेगार होऊन जेलमध्ये अडकून पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुणी स्वतःला शहाणं समजायचं नाही. धर्मशास्त्राला कधी विरुद्ध चालायचं नाही. शास्त्र सांगतंय त्याप्रमाणेच वागायचं. त्याला म्हणतात भक्त. शास्त्राला सोडायचं वस्त्र थांबायचं असल्या प्रकारचा कार्यक्रम जर असेल तर त्याच्यासारखा मूर्खातला मूर्ख या जगतामध्ये मुली नाही. म्हणून शास्त्राला धरून ज्याची वागणूक आहे त्यालाच महाराज म्हणा आणि शास्त्राला सोडून ज्याची वागणूक आहे काय त्याला महाराज म्हणू नका. असले महाराज भरपूर जेलमध्ये अडकून पडले. हे जरा लक्षात घेऊन ज्याची वागणूक महाराजासारखी यालाच महाराज म्हणा आणि ज्याची मूर्खातली मूर्ख वागणूक आहे याला मूर्ख तोंडावर म्हणलं तरी पाप लागत नाही. आणि जरी भांडण लागलं तरी तुमच्या पाठीमागे किती लोक उभं राहतील हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि ज्यावेळेस सगळे राक्षस लोक रावणाची आज्ञा घेऊन आले. आता रावणाला वाटतंय कुणाचं काही जरी असलं तरी आपल्यालाच असावा. बघा ह्याला राक्षस म्हणतात. कुणाचं धन असलं ते आपल्याला, दुसऱ्याचं काही चांगलं दिसलं हे आपल्याला. सृष्टीच्या नियमामध्ये शास्त्रामध्ये बदल झाला हरकत नाही. सगळं आपल्यालाच असावा. त्याला राजा रावण म्हणतात. हा राजा रावण वरदान किती जरी मोठा असला तरी राजा रावण काही दिवसाला तुम्हाला शून्य झाल्याशिवाय दिसणार नाही. असे राजा रावण बरेच होऊन गेले बघा. तोच एकटा नाही. राजा रावणासारखे जे वागलेत का असे बरेच आद्यावकी गेलेले. ज्याला आद्यावकी जायचं त्यानं राजा रावणासारखं वागावा. पापे नरका झाले तरी पापे आचरावी आणि कथा न करावी युट्यूबाची. दोन्ही अंगाने मला सांगते. ज्याला नरकाला जायचं का त्यानं भरपूर पाप करा. मनाला वाटन तसं वागा. आणि देवाचं नव्हतं कधीच ऐकायचं. नीट नरकाला गेल्याशिवाय माणूस राहत नाही. त्याला जे करायचे तसं वागा. सगळ्याला अधिकार दिलेला आहे. परंतु ज्याला चांगलं वागायचं त्यांनी चांगली वागणूक सोडू नका. सगळे आडवे आले पण काय किती जरी रात्री चमकणाऱ्या आळ्या आणि सूर्याबरोबर सूर्याच्या तेजाला झाकण्याचा जर प्रयत्न केला समजा तेच काही झाकत नाही आणि आळी काय कुणाला तेजस्वी असलेले दिसत नाही. अशातला प्रकार झाला. सगळे राक्षस आले. सगळ्यांनी वेळलं. मागणाऱ्याला हनुमानजी दिसत नव्हता. हनुमानजी बरोबर युद्ध करणारे दिसत होते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी पायासारखं युद्ध झालेलं आहे. आणि ती सगळी कथा नाथ महाराज आपल्याला सांगू लागलेली आहे.
सूर्याचं तेजच जगाला दिसू नये. आणि त्यावेळेस सूर्य काय करतो, स्वतःच्या किरणाच्या ताकदीनं आपला प्रकाश त्या ढगातून सुद्धा जगाला दिसावा अशा प्रकारचा पराक्रम सूर्यदेवाचा आहे. आणि त्याप्रमाणे हे जेवढे ढग आले होते का राक्षस रूपी, आणि त्या राक्षस रूपी ढगाला हनुमानजी रूपी सूर्य दिसत नव्हता. पण हनुमानजी रूपी सूर्यानं स्वपराक्रमाच्या ताकदीच्या किरणानं आलेले राक्षस रूपी ढग काढविले बाजूला, स्वतःचाच पराक्रम दाखविला लागणारा म्हणजे हनुमानजीच दिसू लागला. आणि जेवढे आले होते का तेवढे खून फडफडून गेले, किती उलटले, किती पडले, किती मेले, किती दवाखान्यात येण्याच्या लायकी झाले. असल्या प्रकारची अवस्था सगळ्याला आता बघायला कोण लांबून लांबून जे असते युद्धात नसतील त्यांना बघायला मिळत होतं. अशा प्रकारचं कार्य युद्धाचं त्या ठिकाणी घडलेलं नाथ महाराज वर्णन करून सांगू लागले. श्रीराम हनुमान वीर जेवी मूर्तिवंत दिवाकर महामेघ राक्षस वीर पाती कपिंद्र अचादू महादिवाकर मोठा सूर्य किती जरी अंधकार पडला, सूर्याचा उदय झाल्याबरोबर बघणाऱ्याला अंधार बघायला मिळत नाही. तसा या ठिकाणी थोडा अंधकार झाला होता का राक्षस रूपी ढगाळाने हनुमान रूपी सूर्य झाकला होता. म्हणून हनुमानजी रूपी सूर्य त्या ठिकाणी बघायला मिळत नव्हता. त्या ठिकाणी हनुमानजी रूपी सूर्यानं स्वपराक्रमाच्या बळानं आणि त्या ठिकाणी सगळे आलेले ढगाळ राक्षस रूपी घालवले आणि स्वतःचा पराक्रम उघडकीस त्या ठिकाणी आला. कारण भक्ताला कितीही संकट कुणी जरी आणले, किती करणी तोडगा काहीतरी केलं तरी पाठीराखा देव असल्यामुळं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडून येते मागे पुढे उभा राहे सांभाळित आणि आघात निवाराया. हनुमानीचा जो भक्त आहे किंवा ईश्वराचा जो भक्त